खरं तर हे विलिनीकरणाचा विषय जो होता तो सर्वश्रुत होता. त्यांच्या पक्षातल्या सर्व प्रमुख नेत्यांना आणि आमच्या पक्षातल्या सर्व प्रमुख नेत्यांना हे सर्व अजितदादा हयात असताना माहीत होतं. सगळ्या बैठका माहीत होत्या, सगळ्या चर्चा माहीत होत्या. परंतु जे स्वतःला आता अजितदादांचे वारंवार रोज सांगतायत, मुलाखती देऊन सांगतायत की मी अजितदादांचा 35 वर्ष मित्र आहे, हे सुनील तटकरे साहेब किती खोटं बोलतात हे माध्यमांच्यात रेकॉर्ड झालेलं आहे. त्यांची 16 फेब्रुवारीची निलेश खरे यांनी घेतलेली मुलाखत ऐका आणि काल एबीपी माझाला कौशिके मॅडमनी घेतलेली मुलाखत ऐका. दोन्ही मुलाखतीमध्ये ते वेगवेगळं बोलतायत. म्हणजे अजितदादांच्या हयातीत सुद्धा ते खोटं वागले दादांशी आणि दादांच्या निधनानंतर सुद्धा चक्क दादांना खोटं ठरवता. अरे दादांच्या बद्दल तुम्हाला काही सहानुभूती नाही. दादांना न्याय मिळवण्यासाठी तर तुम्ही कुठे झगडला नाही, काही नाही. मात्र दादांना निधनानंतर खोटं ठरवता आणि वर म्हणता मी मित्र आहे दादांचा. आमच्याकडे एक म्हण आहे, कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. तटकरे साहेब, तुम्ही 16 फेब्रुवारीला एक बोलला आणि काल 31 मार्चला वेगळं बोलला. हे दोन वेगळे खोटे विधानं तुम्ही का केली? या दुतोंडीपणाला काय म्हणतात हे तुम्हीच आम्हाला जाहीरपणाने किंवा पत्रकार परिषद घेऊन एकदा सांगाच. खरं तर पण सातत्यानं अजित पवार हयात असताना तुमच्या दोन्ही पक्षांच्या सातत्यानं नेत्यांच्या बैठका होत असताना आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या. पुणे पिंपरी चिंचवड असेल, पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिका असतील किंवा पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, या सगळ्या तुम्ही निवडणुका खरं तर घड्याळ चिन्हावरती लढलेला होता. इतकं सगळं असताना सुद्धा सुनील तटकरे यांच्याकडनं वारंवार सांगण्यात येत होतं की विलिनीकरणाची चर्चा जी आहे ती अजित पवारांनी आमच्यापर्यंत ठेवली नव्हती. फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरतीच दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित आलेले होते, अशा पद्धतीनं त्यांचा दावा होता. हे ते का बोलत होते? खरं तर बरं का, अजितदादांच्या निधनानंतर विलिनीकरणाचा विषय पूर्णपणे संपलेला आहे. आमच्या पक्षाच्या संघटनात्मक बैठका आमचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी सुरू केलेल्या आहेत. निरीक्षकांच्या नेमणुकी केलेल्या. आमच्या पक्षाचं आता संघटना बांधणीचं काम सुरू आहे. विलिनीकरण हा विषय आता संपलेला असताना पुन्हा त्यांनी मात्र हा विषय 2 दिवसापासून सुरू केलाय. कदाचित त्यांना अस्वस्थ वाटत असावं किंवा अडचणीत आलेत म्हणून का? अशोक खरातचं प्रकरण त्यांच्या पक्षाच्या महिला अध्यक्षा ज्या असलेल्या रुपाली चाकणकर किंवा सुनील तटकरे हे त्या प्रकरणात खोलपर्यंत अडकलेले असल्यामुळे कदाचित ते आता समाजात त्यांची प्रचंड बदनामी झालेली आहे. म्हणून आता पुन्हा त्यांना विलिनीकरणाची चर्चा करावीशी वाटते का? हा खरा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. कारण विलिनीकरण हा विषय आमच्याकडून संपलेला आहे. ते खोटं बोलतात हे त्यांनी स्वतः सिद्ध केलेलं आहे. परंतु दादा आता आपल्यामध्ये हयात नाहीये. 28 जानेवारीला त्यांचा दुर्दैवी विमान अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात आहे की घातपात आहे हा वेगळा प्रश्न आहे. परंतु अजित पवार यांच्या मृत्यूनंतर देखील अजित पवारांचं नाव खराब करण्याचं काम त्यांच्याच पक्षाच्या बड्या नेत्यांकडनं होत आहे. खरं तर रोहित दादांनी परवा एक ट्विट केलेलं आहे कालच. मी ते ट्विट वाचलं. दादांच्या फोटोवर फुली मारलेली अशोक खरातच्या तिथे. तर अशोक खरातचे संस्थांचे विश्वस्त तर रुपाली चाकणकर होत्या. त्यांच्याकडे जाणं येणं सुनील तटकरेंचं होतं. आणि अजितदादांच्या घरासमोर सुद्धा सोया बिबे लिंब काय भावली वगैरे काळ्या टाकलेल्या होत्या बारामतीतल्या त्यांच्या घरासमोर. हे सगळं पाहता आणि रोहितदादांचं ट्विट पाहता याची खरंच चौकशी होण्याची गरज आहे. कारण दादांचा घातपात की अपघात हे आता राहिलेलं नाही. दादांचा सुनियोजित मर्डर झालेला आहे हे आम्ही वेळोवेळी सांगतोय आणि ते सिद्ध झालेलं आहे. हे सिद्ध झाल्याच्या अनेक घटना आहेत. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल डीजीसीएचा पहिला रिपोर्ट जो आला 1 महिन्यात, त्यांनी सांगितलं की ते विमान झाडाला धडकलं. ज्या धावपट्टीच्या आजूबाजूला कुठेही अर्धा 1 किलोमीटरमध्ये झाडच नाही कसलं, तिथे अशा पद्धतीचा खोटा रिपोर्ट दिला. किंवा चौकशी ज्या यंत्रणा आहेत त्या अद्यापर्यंत कुठलाही खुलासा स्पष्टीकरण द्यायला तयार नाहीत. रोहित दादांनी आम्ही सगळ्यांनी दीड महिना त्याचा सर्व पातळीवर पाठपुरावा केला, जंग पछाडलं, सगळ्या नेत्यांना भेटलो, तरी सुद्धा पुढे येत नाही. मात्र याच काळामध्ये अजितदादांचा पक्ष सुस्त होता, कुठेही भूमिका घेत नव्हता. सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर अडचणीत आल्यावर मात्र त्यांच्या पक्षाचे काही लोक किंवा प्रवक्ते त्यांच्या बचावासाठी मात्र पुढे येतात. पण दादांना न्याय मिळवण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही. खरं तर दादांच्या पक्षाकडनं अपेक्षा आम्हाला अशी होती की रोहित दादा त्या मुद्द्यावर अजितदादांना न्याय मिळवण्यासाठी जर लढत आहेत तर त्यांनी रोहित दादांच्या त्या लढ्याला साथ देणं अपेक्षित होतं. किमान साथ नव्हती द्यायची तर विरोध तरी कशाला करत होता? कशासाठी तुम्ही टीकात करत होता? शेवटी एफआयआर दाखल झाला, पण अद्यापर्यंत त्यांनी शासनाला विनंती केली, सीबीआयची इन्क्वायरी होऊ शकली नाही. सुनील तटकरे, रुपाली चाकणकर हे अशोक खरात प्रकरणात पूर्णपणे अडकलेले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं, त्यांना सहआरोपी करण्याची आमची अनेक दिवसाची मागणी आहे. तसं निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी अजून त्याच्यावर काही भूमिका घेतलेलं दिसत नाही. माझी मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने विनंती आहे
आहे की आपण अशोक खरात प्रकरणामध्ये सत्ताधारी पक्षाचे असोत किंवा कुणी असोत कोणालाही आपण सोडणार नाही असं सभागृहाला आश्वासन दिलेलं आहे. आता आपण ते आश्वासन पाळण्याची गरज आहे. शिवाय या घटनेतले जे आरोपी आहेत त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे. खरं तर पण हाच विषय आहे की अजित पवारांचा मृत्यू 28 जानेवारीला झाला आणि त्याच्यानंतर वारंवार माध्यमांमध्ये मुलाखती देत असताना सुनील तटकरे म्हणाले होते की विलिनीकरणाचा मुद्दा हा आमच्यापर्यंत आलेला नाहीये. अजित पवारांनी आम्हाला हयात असताना सांगितलं असतं की विलिनीकरणाच्या संदर्भात काही गोष्टी करायच्यात का, परंतु आता मात्र त्यांची भूमिका बदललेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या नावाचा अपप्रचार आता त्यांच्या निधनानंतर कुठेतरी सुनील तटकरेंकडनं होताना पाहायला मिळतोय. अगदी 100% सुनील तटकरे खोटं बोलतात हे त्यांनीच सिद्ध केलेलं आहे. मी तेच मगाशी सांगितलं आपल्याला की 16 फेब्रुवारीची त्यांची मुलाखत बघा आणि कालची पण मुलाखत बघा. ज्या मुलाखती आवर्जून येऊन घेत आहेत त्यापेक्षा त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी या मुद्द्यावर. दादांचा पक्ष ताब्यात घेण्याचा सुद्धा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. हे पक्ष ताब्यात घेण्याचे अनेक प्रयत्न त्यांनी केले. म्हणूनच त्यांनी 16 फेब्रुवारीला पक्षाची मूळ घटना बदलली. घटनेमध्ये अनेक बदल केले. सामाजिक न्याय असेल, ओबीसी सेल असेल किंवा अल्पसंख्याक सेल असेल, या फ्रंटलला सेल बनवलं, दुय्यम स्थान दिलं. म्हणजे अजितदादांचा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, सर्वधर्म समभावाचा विचार किंवा पुरोगामी विचार ज्याचा अजितदादा सातत्याने उल्लेख करायचे तो विचारच त्यांना आता नकोसा आहे का? म्हणून ह्या फ्रंटलला त्यांनी आता बाजूला करून सेलमध्ये टाकलं का? किंवा कार्यकारी अध्यक्षपद हे नसताना सुद्धा प्रफुल्ल पटेलांना ज्यादा अधिकार मिळवण्यासाठी घटनेत दुरुस्ती केली का? हे सगळे प्रयत्न आता लपून राहिलेले नाहीयेत. आणि म्हणूनच 10 मार्चला सुनेत्रा वहिनींनी निवडणूक आयोगाला स्वतंत्रपणे पत्र लिहिलं जे माध्यमांच्या सर्वांना उपलब्ध आहे. घटनेत बदल केलेली नवीन घटना सुद्धा उपलब्ध आहे, जुनी घटना उपलब्ध आहे आणि हे बदल केलेले आता लपून राहिले नाही. म्हणून सुनेत्रा वहिनींनी निवडणूक आयोगाला कळून त्यामधल्या काळामध्ये जे काही निर्णय घेतले गेले ते रद्द करावेत अशा पद्धतीचं पत्र सुनेत्रा वहिनींना लिहावं लागलं. ते का पत्र लिहावं लागलं याचं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी आपल्या चिट्ट्या पिट्ट्या लहान मुलांच्या मार्फत कुठं प्रतिक्रिया न देता स्वतः पुढे यावं, हिंमत दाखवावी आणि 10 मार्चला सुनेत्रा वहिनींनी का पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं याचं स्पष्टीकरण द्यावं. घटना का बदलली याचं स्पष्टीकरण द्यावं. पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं जावं.